अनेक ग्रामपंचायतींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. बऱ्याचदा असं वाटून जातं की गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, कारण की तेथील राजकारणामुळे आणि काही गोष्टींमुळे त्या गावाची लक्तरे वेशीला टांगले जातात. मात्र वणी ग्रामपंचायतीने सर्वांनाच आदर्शवत ठरेल असा उपक्रम हाती घेत त्यापासून ग्रामपंचायतीला फायदा कसा होईल याचा विचार करत एक अनोखा प्रयोग राबवलाय. आणि याच प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या शेतीत फळबाग फुलवले असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर घातली आहे. अशा या स्तुत्य उपक्रमामुळे वणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे खरंच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वणी ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम राबवत ग्रामपंचायतीच्या शेतीत आंब्याची बाग फुलवत शेकडो सागाच्या झाडांची लागवडही केली आहे. 4,000 आंब्यांची झाडे, सिल्वर ओक, शेवगा अशी अनेक झाडे लावली. यातून वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. यावर्षी आंब्याच्या मोहराने बाग भरून गेली आहे. वणी सापुतारा रस्त्यावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतात हा प्रयोग करण्यात आला आहे. शेतजमीन पडून होती, काही भागात कचरा डेपो आहे, तर काही विहीरीसाठी योग्य असलेल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने माजी सरपंच सुनीता भरसट, उपसरपंच विलास कड यांच्या संकल्पनेतून तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतीचा वापर सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही दिवस सोयाबीन, गहू असे पिके घेण्यात आली. वणी गावातून यासाठी पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. अधिकचे उत्पन्नाचे वाढ करण्याच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काहीतरी करण्याचे ठरविले आणि 4 वर्षापूर्वी वासदा येथून केशर जातीच्या 4,000 आंब्यांची झाडे आणण्यात आली, तर त्यांची लागवड करण्यात आली. त्यांची जोपासना चांगल्या पद्धतीने करण्यात आल्याने मागील वर्षापासून आंब्यापासून उत्पन्न मिळू लागले. याबाबत उपसरपंच विलास कड यांनी अधिक माहिती दिली. वणी ग्रामपालिकेच्या मालकीची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्या आंब्याच्या बागाच्या या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे. वणी ग्रामपालिकेचं 2016मध्ये मी निवडणूक लढलो आणि निवडून दिलं. त्यानंतर वणी ग्रामपालिकेची जी प्रॉपर्टी जवळपास 30-40 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये या ठिकाणी आम्ही बघितलं या ठिकाणी शेती होती आणि शेती करून ग्रामपालिकेला त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन एक भविष्यात वाढल हा हेतू ठेवून आम्ही वणी येथून एक पाईपलाईन केली. त्यानंतर वावराची मशागत केली. मशागत करून आम्ही वाजदा या ठिकाणून आंब्याची रोपं आणली आणि या ठिकाणी रोपाची लागवड केली आणि एक चांगली आंब्याची बाग या ठिकाणी फुललेली. 5 वर्षाचा लिलाव केला. जवळपास 8.5-9 लाख रुपयाला तो लिलाव गेलेला आहे. त्यामुळं त्याचं उत्पन्नात ग्रामपंचायतीला भर पडली. तशी संकल्पना त्या ठिकाणी आम्ही सुचवली. मागच्या काळामध्ये सुनीताताई भरसट सरपंच होते, यावेळेस मधुकरराव भरसट सरपंच आहे आणि सर्व सदस्य मनोज शर्मा होते. आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी लक्ष दिलं आणि एक चांगली आंब्याची बाग ह्या ठिकाणी वणी ग्रामपालिकेची तयार केली. त्यामुळं त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामपालिकेला आता दरवर्षी उत्पन्न मिळेल. ग्रामपंचायत मालकीची जवळपास 40 एकरच्या आसपास जमीन असून शेती उपयुक्त जागेत ही आंब्याची बाग लावली गेली आहे. काही सागाची झाडेही लावली आहे. या आंब्याच्या बागेचा लिलाव करून 9 ते 10 लाख रुपये संपूर्ण 5 वर्षात ग्रामपंचायतीला मिळणार आहे. तर चारही बाजूने कुंपण असून अतिक्रमणाचा विषय नाही. त्या जागेसमोरच मोकळ्या जागा ही महामार्गावर असल्याने या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे, वणी.